माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना, असद ओवेसी भाई, असदभाईंना, मला आणि अरविंद सावंतांना, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्लीत. त्या मीटिंगमध्ये या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाही होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी, काँग्रेसशी, DMKशी सगळ्यांचं वेगळं वेगळं बोलणं झालं आहे. आम्ही तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आमची भावना आणि भूमिका अशी आहे की एक प्रस्ताव आमच्या मनात आहे की अनेक डिलिमिटेशनबद्दल वेगळी वेगळी मतं आहेत आणि साऊथच्या दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य. मग आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का? तर अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे. 48 तर 50% किती होतं? 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण तेथे समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचा 50% म्हणजे 40. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. सोपं झालं? क्लिअर? नो कन्फ्युजन? आता समजा आपण महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवूया कारण का आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलोय. 72 खासदारांमध्ये पहिलं SC STला आरक्षण द्यायचं. त्याच्यात 3 सीट जातात हिशोबाप्रमाणे. 3 सीट गेल्या 72 मधल्या, एकूण 70 राहिल्या. एकूण 70 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार. राहिल्या 48 ज्या ओपनला राहतील. एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन्स? मगच पुढच्या टप्प्यात जाते. तर हा 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असद ओवेसी, आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं. आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. देखिए, समर्थन देंगे तो अच्छी बात है, उनका स्वागत है, लेकिन मुझे लगता है कि बहुत वो संभ्रम में है. उनको उनकी इंडिया अलायंस जो पूरी तरह गड़बड़ा गई है. इंडिया अलायंस में कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, कोई क्या बोलता है. परसों बोला हुआ आज फिर उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेनी पड़ती है. पिछले समय तो ये 50% वाला मामला था ही. अमित भाई ने खुद लोकसभा में कहा था कि हर राज्य में 50% सीटों में बढ़ोतरी होगी. सिर्फ भाजपा शासित या NDA शासित प्रदेश में नहीं होगी, पूरे देश में सभी राज्यों में 50% सीटों की बढ़ोतरी होगी. ये खुद अमित भाई ने कहा है. तो ये कहाँ से नया मामला उठा के लाए? ये कारण ढूंढ रहे हैं. लेकिन ठीक है, अच्छी बात है. अगर उनको पता चला है कि इस बिल को हम विरोध करेंगे, डिलिमिटेशन को और महिला आरक्षण को, तो लोग खिलाफ जाएंगे और पश्चिम बंगाल की तरह हमारी परिस्थिति होगी.